गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सगळ्याचं पुन्हा एकदा एक नवीन लेक्चरमध्ये स्वागत आहे. बऱ्यापैकी मागच्या व्हिडिओजमध्ये आपण फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स आणि तसंच काही त्याच्या डेफिनेशन्स यांनी सुरुवात केली आहे. काही बेसिक्स पण आपण बघितले. तर तोच युनिट पुढे आपण कंटिन्यू करत आहोत, फंडामेंटल्स ऑफ थर्मोडायनामिक्स. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. ओके, तर लर्निंग आउटकम्स काय असणार या लेक्चरचे? एक्सप्लेन द फिनॉमिना व्हेन द थर्मोडायनामिक प्रिन्सिपल्स इज अप्लाइड टू द गिवन कंडिशन ऑफ गॅस. डिटरमाइन द रेट ऑफ वर्क डन अँड थर्मल एनर्जी ट्रान्सफर ड्यूरिंग द थर्मोडायनामिक प्रोसेसेस गिवन टाईप ऑफ ओपन सिस्टीम्स. आता एक्झॅक्टली आपण ह्या लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, थोडं बेसिकच आहेत. कदाचित थोडंसं यामधला काही पार्ट तुम्ही स्कूल लेवलला पण शिकला असाल. जसं इंट्रोडक्शनमध्ये आपण बघणार आहोत एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, तिचे प्रकार, टाइप्स ऑफ एनर्जीज, व्हॉट टाइप्स ऑफ एनर्जीज आर देअर अँड व्हॉट रिलेव्हन्स विथ द थर्मोडायनामिक्स, हे सुद्धा आपण बघणार आहे आज. पी, के, आय आणि फ्लो वर्क. लाईक पी मीन्स पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी आणि इंटरनल एनर्जी. फ्लो ऑफ वर्क काय आहे, तो वर्क, व्हॉट इज वर्क. थर्मोडायनामिक्स डेफिनेशन ऑफ वर्क अँड हीट. आता याच्यामध्ये एक मुद्दा महत्त्वाचा आहे या लेक्चरमध्ये की नॉर्मल वर्क जे आपण करतो आणि थर्मोडायनामिक्स वर्क याच्यामध्ये थोडासा फरक आहे, तो सुद्धा आपण इथे बघणार आहोत. हीट ट्रान्सफर, डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क, कन्सेप्ट ऑफ एन्थाल्पी, हा सुद्धा तुम्हाला नवीन कन्सेप्ट आहे एन्थाल्पी. फिजिकल कन्सेप्ट ऑफ एन्थाल्पी, हा सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर चला सुरुवात करूयात. एनर्जी. तर एक स्कूल लेवलला याची डेफिनेशन बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल. आणि एनर्जी इज डिफाईन ॲज कॅपॅसिटी टू डू वर्क. एनर्जी म्हणजे काय, शक्ती म्हणजे काय, एनर्जी, ऊर्जा आपण ज्याला म्हणतो, ऊर्जा, एनर्जी. एनर्जी इज डिफाईन कॅपॅसिटी टू वर्क, जी तुमची काम करण्याची क्षमता आहे. मराठीचे दोज हू आर फ्रॉम मराठी मीडियम, फॉर दोज पीपल, काम करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण एनर्जी असं म्हणतो. म्हणजे टाईप्स काय आहे, त्याचे टाईप्स काय आहेत? स्टोर्ड एनर्जी, ट्रान्झिट एनर्जी. आता फक्त एनर्जी हे स्कूल लेवलला तुम्ही बघितले, त्याच्या टाईप्स काय आहेत? स्टोर्ड एनर्जी म्हणजे या एनर्जी टाईप्स. स्टोर्ड एनर्जी पण पुढे टाईप्स आहेत 3, आणि ट्रान्झिट एनर्जीचे पण टाईप्स आहेत. तर एक्झॅक्टली व्हॉट इज स्टोर्ड एनर्जी? स्टोर्ड एनर्जी इज एनर्जी पजेस्ड बाय सिस्टीम विदिन इट्स बाउंड्रीज. आता त्याच्या आधी बाउंड्रीजचा कन्सेप्ट जो मागच्या लेक्चरला आपण बघितला तो लक्षात आला पाहिजे. बाउंड्रीज विदिन द सिस्टीम्स. सिस्टीम म्हणजे काय, बाउंड्रीज म्हणजे काय, सराउंडिंग काय, हे मागच्या लेक्चरला आपण बघितले. नो नीड टू रिपीट, तरी थोडं शॉर्टमध्ये मी एक्सप्लेन करतो. जसं टेक एन एक्झाम्पल, मी क्रिकेटचं ग्राउंडचं एक उदाहरण दिलं तर बाउंड्री कसं एक सिस्टीमचं आहे. क्रिकेट हा गेम घेतला तर एक सिस्टीमचा आहे. काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आर देअर. जी आपण 4 रन किंवा 6 रनची जी बाउंड्रीज म्हणतो ती बाउंड्री, त्याच्यामुळे जे काही सिस्टीमचे प्लेअर खेळतील ती तिचा आता सिस्टीम्स, आणि बाउंड्री जे तुम्ही 6 आणि 4ला तुम्ही यूज करतात. तसंच आपण जर रिलेव्हन्स टू थर्मोडायनामिक्सचं उदाहरण घेतलं तर बाउंड्रीज टेक एन एक्झाम्पल, फ्रीजचं उदाहरण घेऊयात आपण. फ्रीजमध्ये काय आहे, जे तुमचं बघा, एक फ्रीज एक प्रकारे बॉक्स आहे. त्या बॉक्समध्ये जी सिस्टीम आहे विदिन द सिस्टीम्स, आणि जे बाउंड्री, जे बाहेरचं काही बॉडी आहे त्या सिस्टीमची ती बाउंड्री झाली, आणि त्या सिस्टीममध्ये जे काही चेंजेस होते त्या बाउंड्रीच्या आत होतील. आणि जेव्हा आपण फ्रीज ओपन करतो किंवा डोअर ओपन करतो, आणि जे काय वॉटर कूलनेस और एनर्जी ट्रान्समिट टू द सराउंडिंग, जो फ्रीजचा जो बाहेरचा पार्टमध्ये जी काय एनर्जी ट्रान्समिट होईल फ्रीजमधून, कूलिंग इफेक्ट असेल, हीट रिजेक्ट होत असेल कंडेन्सरमधून मागून, ते सराउंडिंगमध्ये होत असेल. म्हणजे ते 3 कन्सेप्ट लक्षात आले तुमचे, आपण जे मागच्या लेक्चरला बघितले. सिस्टीम, बाउंड्री आणि सराउंडिंग, हा डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. तर स्टोअर एनर्जीमध्ये पण जे बाउंड्री शब्द आहे ते आपण पुन्हा एकदा डेफिनेशन बघूया. स्टोअर एनर्जी इज अ एनर्जी पजेस्ड बाय अ सिस्टीम विदिन इट्स बाउंड्री. जी काय एनर्जी स्टोअर केली जाते सिस्टीममध्ये ती बाउंड्रीच्या आतमध्ये. जसं फ्रीजमध्ये कोल्डनेस आहे विदिन द बाउंड्री, जो काय कोल्डनेस असतो तो फ्रीजच्या कुठे विदिन द बाउंड्रीज असतो. ओके, तसा स्टोअर एनर्जी द सिस्टीम पजेस्ड बाय सिस्टीम विदिन इट्स बाउंड्री. ओके, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टोअर एनर्जी टाईप्स आहेत? पोटेन्शियल एनर्जी असेल, कायनेटिक एनर्जी असेल आणि इंटरनल एनर्जी. दीज टाईप्स ऑफ एनर्जी कम्स अंडर स्टोर्ड एनर्जी. ओके, आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, इंटरनल एनर्जी पुढे आपण बघणार आहोत. ट्रान्झिट एनर्जी. ट्रान्झिटचा अर्थ लक्षात घ्या. ट्रान्झिट म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन किंवा एका फेजमध्ये दुसऱ्यामध्ये जाणं, ट्रान्झिट फेज ज्याला आपण म्हणतो. एनर्जी इन ट्रान्समिशन, टू मूव्ह, ट्रान्समिट होण्याची जी फेज आहे ट्रान्झिट एनर्जी. In this energy possessed by a system which is capable of crossing its boundaries.
म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर क्रॉस होण्यासाठी. जसं एक एक छोटं उदाहरण देऊया आपण, क्लोज सिस्टीमचं एक उदाहरण घेऊया. जसं आपण पाणी पॉटमध्ये बॉईल करतो त्या भांड्यामध्ये आणि वरती कवर ठेवतो. जर आपण त्याचं लीड किंवा झाकण काढून घेतलं तर पाण्याची वाफ एस्केप टू द सराउंडिंगमध्ये जाईल, म्हणजे ट्रान्झिट झाली. बाउंड्री एनर्जी पजेस बाय सिस्टीम विच कॅपेबल क्रॉसिंग बाउंड्रीज. जी काय एनर्जी पजेस आहे ती क्रॉस करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये आहे, दॅट इज ट्रान्झिट एनर्जी. जसं हीट आहे, वर्क आहे, इलेक्ट्रिकल, दीज आर द एक्झाम्पल ऑफ ट्रान्झिट एनर्जी. हीट, ऑफकोर्स हीट, जर तुम्ही एखादा कोणत्या पदार्थ हीट दिली तर तो सराउंडिंगमध्येच हीट ट्रान्सफर होते इन टर्म्स ऑफ वेपर्स असेल किंवा हीट असेल, त्या इन टर्म्स ऑफ हीट ती सराउंडिंगकडे जाते. दॅट्स वाय इट्स कॉल्ड ट्रान्झिट एनर्जी, ट्रान्समिशन त्याला असं म्हणतो आपण. आता हे जे पार्ट आहे स्टोर्ड एनर्जीचा, त्याचा पहिला टाईप आपण बघा पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी कम्स अंडर स्टोर्ड एनर्जी. इट्स अ टाइप्स ऑफ. ओके, so potential energy is energy possessed by a body or doing work by virtue of its position above the ground level. लक्षात घ्या, पोटेन्शियल एनर्जी इज एनर्जी possessed by a body for its doing work by virtue of its position above the ground level. म्हणजे एका स्टेबल पोझिशनमध्ये किंवा जी काय एखाद्या पदार्थाने त्याची एनर्जी ॲक्वायर केलेली असेल. एक स्कूल लेवलला थोडं जावं, ही व्याख्या बाजूला ठेवूयात आणि स्कूल लेवलचं की आपण उदाहरण घेऊयात. एनर्जी वॉटर स्टोर्ड इन द डॅम. ओके, एक कॉमन उदाहरण आहे की जसं आपण बघितलं की जसं पाण्यापासून वीज निर्मिती, द इलेक्ट्रिक जनरेशन फ्रॉम द वॉटर. व्हॉट हॅपन इन दॅट केस, द वॉटर स्टोर इन द डॅम इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी. जे काय पाणी डॅममध्ये स्टोअर केलं जातं ते इन टर्म्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी वेन इट मूव्स फ्रॉम पाईप अँड कम्स अक्रॉस द टर्बाईन. ओके, म्हणजे जेव्हा त्या पाईपमध्ये फ्लो होईल इट्स कन्वर्ट इन टू कायनेटिक एनर्जी. तर बघा पोटेन्शियल एनर्जी लक्षात आलं की पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की इट एनर्जी पजेस बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ एक तर ग्राउंड म्हणजे अबाव ग्राउंड लेवल. का म्हटलं की वॉटर इन द डॅम, आपण जे एक्झाम्पल घेतलं, वॉटर आहे ते एका हाईट लेवलला तुम्ही जर ते स्टोअर केलं त्याच्यामध्येच पजेस. जसं एक अजून एक उदाहरण घ्या, जसं एका चेंडू आपण वरनं सोडला पण तो एक सर्टन लेवलला तो आहे, तर त्याच्यामध्ये काही पोटेन्शियल एनर्जी असेल, तो खाली आल्यानंतर ग्रॅव्हिटीने तो कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होईल. तर वॉटर स्टोअर इन ज्यानंतर कॉम्प्रेस स्प्रिंग कॉम्प्रेस केली. स्प्रिंग कॉम्प्रेस केल्यानंतर त्याची काय स्वतःची एनर्जी असेल, त्यामुळे ती पुन्हा मूव्ह होईल किंवा ती एक्सपांड होईल. म्हणजे कॉम्प्रेस केल्यानंतर तिच्यामध्ये एनर्जी जी स्टोर्ड होईल, दॅट इज अ पोटेन्शियल एनर्जी. त्याचा फॉर्म्युला ॲज युजल, पोटेन्शियल एनर्जी डब्ल्यू म्हणजे वेट आणि एच म्हणजे हाईट. सो डेफिनेशनमध्ये अबाव द ग्राउंड लेवल आपण म्हटलं डेफिनेशनमध्ये. MgH पोटेन्शियल म्हणजे MgH, एम इज मास, G is gravity and H is a height, weight of the body, mass of the body, acceleration due to gravity, G, which is the value is 9.81. Kinetic energy is the energy possessed by a body costing for doing work by virtue of its mass and velocity of motion. याच्यामध्ये लक्षात घ्या, डेफिनेशन थोडी अवघड जरी वाटत असली याचं महत्त्वाचं आहे. कायनेटिक एनर्जी इज एनर्जी possessed by a body costing of doing work by virtue of its mass and velocity of motion. जेव्हा पोटेन्शियल एनर्जीमध्ये वस्तू मूव्ह होईल किंवा मोशनमध्ये व्हेलॉसिटी मिळेल त्याला, त्या टर्म्समध्ये त्याला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्जन झालं किंवा ती कन्वर्ट झाली असं आपण म्हणू शकतो. एम इज अ मास ऑफ द बॉडी इन kg, व्ही इज व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी इन मीटर पर सेकंड. मग जसं फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहीत आहे, कायनेटिक एनर्जी हाफ mv². फिजिक्समध्ये यू माइट हॅव स्टडी दिस बेसिक्स इन फर्स्ट इयर. सो इज रिव्हिजन, ज्यांना समजलं पुन्हा लक्ष द्या. कायनेटिक एनर्जीचा हाफ mv², एम इज अ मास ऑफ द बॉडी असणार आणि व्ही इज अ व्हेलॉसिटी असणार त्याच्यामध्ये, आणि युनिट काय असणार न्यूटन मीटर. ओके, म्हणजे मास कशामध्ये वाटणार न्यूटनमध्ये, आपण ज्याला फोर्स किंवा न्यूटनमध्ये म्हणू, आणि व्हेलॉसिटी मीटरमध्ये. तर त्याचं जर कन्वर्जन केलं तर 1 न्यूटन दिलं ब्रॅकेटमध्ये तुम्हाला समजण्यासाठी. ओके, आता इंटरनल एनर्जी इज द एनर्जी possessed by a body or system due to its molecular arrangement and motion of the molecules. It is usually represented by U. लक्षात घ्या, इट्स व्हेरी म्हणजे हा थोडासा महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. इंटरनल एनर्जी एक कोणत्याही पदार्थाची किंवा कोणत्याही याची मोल्युलर स्ट्रक्चर इंटरनल एनर्जी घेते, तर इट इज ड्यू टू मोलिक्युलर स्ट्रक्चर, मोलिक्युलर अरेंजमेंट त्याच्यामधली काय आहे. इट डिपेंड्स. म्हणजे जसं स्टीम घेतली, स्टीममध्ये जर तुम्ही समजा तुम्ही स्टीम एका कॉम्पॅक्ट भांड्यामध्ये पॅक केले तर तिचं जे मोलिक्युलर अरेंजमेंट क्लोज असेल. म्हणजे जसं कुकरचं उदाहरण घ्या, कुकरमध्ये आपण पाण्याला हेट दिली आणि झाकण ठेवलं तर व्हेपर
आतमध्येच कॉम्प्रेस होतील. ओके, म्हणजे त्या स्टीमची काय जर एनर्जी स्टोअर झाली, इंटरनल एनर्जी स्टोअरची स्टीमची असेल, जसं मग कन्सिडर का कुकरला हेच नाही आहे, शिट्टीच नाही, तर काय होईल, ती इंटरनल एनर्जी स्टीमची इतकी वाढेल की कुकर इट माइट बी ब्लास्ट पण होऊ शकतो. दॅट इज इंटरनल एनर्जी. मला वेपरचं एक उदाहरण दिलं. दॅट इज इट डिपेंड्स ऑन व्हॉट, ड्यू टू मोलिक्युलर अरेंजमेंट. त्याचे मोलिक्युलर किती क्लोजली अरेंज आहे तेवढी त्याची इंटरनल स्ट्रॉंग असेल. अँड मोशन ऑफ द मोलिक्युल त्याच्यावरती डिपेंड असणार आहे. दॅट इज फॉर्म्युला. त्याला ईनी पण रिप्रेझेंट करतात, यूनी पण करतात, आणि विच इज पी प्लस के ई प्लस यू. म्हणजे याच्यामध्ये जनरली इंटर एनर्जीमध्ये काय काय इन्क्लूड असणार, तुमची पोटॅन्शियल एनर्जी असणार, कायनेटिक एनर्जी असणार, आणि टोटल एनर्जी म्हणजे इथे ई म्हणजे जर टोटल एनर्जी ॲक्च्युली, तर स्टेशनरीमध्ये सगळे त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार. पोटॅन्शियल एनर्जी पण असणार, कायनेटिक एनर्जी पण असणार, आणि इंटर एनर्जी पण असणार. इन द स्टडी ऑफ थर्मोडायनामिक्स वी आर मेनली कन्सर्न विथ द चेंज इन इंटर एनर्जी. बेसिकली जर थर्मोडायनामिक्सचा थोडा कन्सेप्ट जर घेतला तर आपण वी नॉट इंटरेस्टेड की फक्त टोटल एनर्जी काय आहे सिस्टीमची. वी आर इंटरेस्टेड की चेंज इन इंटर एनर्जी. असं का, व्हेरी इम्पॉर्टंट हा वर्ड जो आहे ना, म्हणजे चेंज इन इंटर एनर्जी, याच्यामध्ये आपण इंटरेस्टेड थर्मोडायनामिक्समध्ये. कारण जे काय तुम्ही वाईडली ॲप्लिकेशन जर बघितले तर त्याच्यामध्ये इंटर एनर्जी किंवा एनर्जीचं कन्व्हर्जन, चेंज, प्रेशर, टेम्परेचर हे चेंज होत असणार. त्यामुळे वी आर इंटरेस्ट इन चेंज इन इंटर एनर्जी. जर तुम्ही कारचं उदाहरण घेतलं, कार मूव्ह होईल, तिचं हीट वाढेल, एनर्जी वाढेल, त्यामध्ये इंटर एनर्जी पण चेंज होईल. दिस आय एम गिव्हिंग एक्झाम्पल ऑफ थर्मोडायनामिक्स. एक कारचं घ्या, कोणत्या इंजिनचं घ्या, त्याच्यामध्ये आपण चेंज इन इंटर म्हणजे इंटरेस्टेड का आहोत, तर थर्मोडायनामिक्समध्ये आपण कन्सर्न विथ ट्रान्सफॉर्मेशन, कन्व्हर्जन ऑफ एनर्जी, त्यामुळे तिचं इंटर एनर्जी हा चेंज होणारच आहे. विच डिपेंड्स अपॉन द चेंज इन टेम्परेचर ऑफ द सिस्टीम. तुम्हाला म्हटलं जसं मोटरसायकलचं उदाहरण घ्या, इनिशियली त्याचं टेम्परेचर कमी असणार, पण जसं तुम्ही त्या रन करणार टेम्परेचर वाढत जाणार. ऑफकोर्स त्यामुळे सगळे पॅरामीटर चेंज होणार. टेम्परेचर, हीट आहे, चेंज इन इंटर एनर्जी आहे. त्यामुळे थर्मोडायनामिक्समध्ये वी आर इंटरेस्टेड इन चेंज इन इंटर एनर्जी. वर्क. Okay, work is a mechanics work is defined as a product of force and distance moved to direction of the force. आता नॉर्मल जर वर्कची व्याख्या घेतली तर आपण काही फोर्स इंटू डिस्टन्स, एखादा आपण वर्क कधी डन म्हणतो की फोर्स अप्लाय केला एखाद्या बॉडीवर, त्याचं मूव, ती किती मोशन झाली, दॅट इज अ प्रॉडक्ट. त्याचा प्रोडक्ट, फोर्स आणि डिस्टन्सचा प्रॉडक्ट, जे काय तुम्हाला ती क्वांटिटी मिळेल ती वर्क असेल. ती क्वांटिटी एवढं वर्क झालं आपण असं म्हणू. पण थर्मोडायनामिक्स वर्क म्हणजे काय, इथं एक समजण्यासारखी गोष्ट आहे. थर्मोडायनामिक्स वर्क हे एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. Thermodynamic work is defined as the energy transfer without transfer of mass across the boundary or because of an intensive property difference other than temperature that exists between system and surrounding. जसं मी तुम्हाला वर्कबद्दल सांगितलं की इट इज अ प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्टन्स. तर एक नॉर्मल वर्क आणि थर्मोडायनामिक वर्कमध्ये काय फरक आहे. थर्मोडायनामिक वर्क हे असं असेल की त्याच्यामध्ये एक उदाहरण घ्या, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट घ्या, एका याची तुम्ही मोटरसायकलची घ्या किंवा कोणत्या कारची घ्या. यामध्ये नॉर्मल वर्क आणि हे वर्क काय फरक आहे. आता थर्मोडायनामिक्स वर्कमध्ये की आपण उदाहरण घेतलं की समजा मोटरसायकल. आता याच्यामध्ये बघा काय म्हटलं आहे, डिफाईन ॲज एनर्जी ट्रान्सफर विदाउट ट्रान्सफर ऑफ मास अक्रॉस द बाउंड्री बिकॉज ऑफ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी डिफरन्स ऑफ द टेम्परेचर एक्झिस्ट बिटवीन सिस्टीम अँड सराउंडिंग. याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स वर्क मोटरसायकलमध्ये कधी झालं असं आपण कधी म्हणूयात. आपण त्याच्यामध्ये पेट्रोल फिल केल्यानंतर आपण जेव्हा मोटरसायकल स्टार्ट करू ते बर्न झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचा टेम्परेचर डिफरन्स आला, इंटर एनर्जी चेंज झाली, हीट जनरेट झाली, कन्व्हर्जन झालं एनर्जीचं, केमिकल एनर्जी टू हीट एनर्जी, आणि व्हॉट एव्हर पार्ट्स मुव्हिंग लाईक तुमचे जे चाकं घ्या, तुमची थोडक्यात मोटरसायकल रन झाली, जे काय पार्ट्स आहे मोटरसायकलचे रन झाले, आणि त्यामुळे थर्मोडायनामिक्स वर्क टेक प्लेस झालं. एक थर्मोडायनामिक्स वर्क हे तुम्हाला थोडा बेसिक कन्सेप्ट आय थिंक लक्षात आला असेल. म्हणजे दॅट्स वाय आय एम गिव्हिंग एक्झाम्पल सिलेंडर अँड पिस्टन अरेंजमेंट. जसं मोटरसायकलच्या इंजिनमध्ये सिलेंडर आणि पिस्टन अरेंजमेंट असते, तर पुढे आपण बघणार आहोत. सिलेंडर पिस्टन अरेंजमेंटमध्ये तुमचं फ्युएल बर्न होतं, कॉम्प्रेस होतं, आणि त्याच्यामुळे हीट जनरेट होऊन एनर्जी क्रिएट होऊन तुमचे मोटरसायकलचे पार्ट्स फिरतात किंवा मोटरसायकल रन होते. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ थर्मोडायनामिक्स वर्क. दॅट्स वाय आय एम गिव्हिंग एक्झाम्पल सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट. थर्मोडायनामिक्स वर्क इथे पण एक्सपान्शन आणि कॉम्प्रेशन दिलेलं आहे. थोडक्यात जे सिलेंडर आणि पिस्टन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बघा सिलेंडर पिस्टन, जसं मी तुम्हाला एक थोडंसं खालच्या लँग्वेजमध्ये एक उदाहरण द्यायचं म्हणजे नॉन रिलेव्हंट मेकॅनिकल. आपण जे पिचकारी घेतली किंवा एखादा पंप घेतला औषध मारायचा, त्याच्यामध्ये सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट असते.
आणि ह्या सिलेंडर पिस्टनचं एक थर्मोडायनामिक्स वर्क, याच्यामध्ये हीच अरेंजमेंट इंजिनमध्ये असते. तुम्ही कार इंजिन घ्या किंवा मोटरसायकल इंजिन घ्या, सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट हॅज टू बी देअर. तर एक थोडंसं की एक थर्मोडायनामिक्स वरचं एक रिलेव्हन्स थोडं छोटं उदाहरण म्हणजे इथं लक्षात घ्या की हे कन्सिडर गॅस इनक्लोज सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट. या पिस्टनमध्ये सिलेंडर पिस्टन अरेंजमेंट गॅस इनक्लोज केला, इथे गॅस आहे. जेव्हा हे सिलेंडर ह्या पिस्टनची मोशन होईल फ्रॉम वन प्लेस टू अनदर, जसं इनिशियल स्टेट आपण घेतला P1 V1, त्याचं इनिशियल प्रेशर P1 असेल, व्हॉल्यूम V1 असेल, आणि जेव्हा तो आपण कॉम्प्रेस करू तर त्याचे एक वेगळे स्टेट आहे, फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज. त्याच्यामध्ये तो प्रेशर P2 आणि व्हॉल्यूम V2 म्हणजे तो चेंज होईल. P1 प्रेशर P1 असेल, त्याचं फायनल स्टेट कॉम्प्रेशन किंवा एक्सपान्शन तर ते P2 होईल किंवा काहीतरी चेंज होईल स्टेज 1 टू स्टेज 2. Then the work between initial and final stage, pressure P, volume V, let the piston moving ds and quasi-equilibrium manner and differential work done during the process. थोडंसं मॅथमॅटिक्स याच्यामध्ये टाकलेलं आहे. म्हणजे जेव्हा तो पिस्टन मूव्ह होईल क्वासी स्टॅटिक मॅनर, म्हणजे क्वासी म्हणजे एकदम हळूवार, एक स्टेप बाय स्टेप. क्वासी इक्विलिब्रियम म्हणजे प्रत्येक जेव्हा तो मुवमेंट होईल त्याची प्रत्येक वेळेला तो इक्विलिब्रियम पोझिशनला येईल. मूव्ह झाला थोडा थांबला, इक्विलिब्रियम, पुन्हा मूव्ह झाला थोडा थांबला. दॅट इज द वर्ड युझिंग क्वासी इक्विलिब्रियम मॅनर. आणि एक्झॅक्टली थर्मोडायनामिक्स वर्क कसं आपण कॅल्क्युलेट, डेल्टा डब्ल्यू एफ एस. नॉर्मल वर्कचं डेफिनेशन काय, वर्क डन फोर्स इंटू डिस्टन्स. मग इथं डिस्टन्स काय असणार आहे, द मुवमेंट ऑफ पिस्टन, जी काय जेवढं अंतर असेल दॅट्स जस्ट वाय इज डिनोटेड बाय ds. आणि फोर्स, व्हॉट आर फोर्सेस ॲप्लाइड ऑन दिस पिस्टन and into the displacement, that is your thermodynamics work done. That is same definition, force into distance, and that is delta, because why we are using, because small work done or small movement is there, that's why we are using delta here. Okay, that's why we are, if you integrate the above equation, the total work done during the whole process from state 1 to state 2, P1 V1 and state P2 V2, म्हणजे काय, W is equal to integrated from 1 to 2, म्हणजे ही 1 to 2 काय आहे, तुमची पोझिशन आहे याची, सॉरी, ही 1 to 2 तुमचं जेव्हा तुम्ही इंटिग्रेशन घेतलं फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2, PdV म्हणजे काय, त्याचं तुमचं काय प्रेशर इंटू हे जे आहे तो फोर्स आला तुमचा, आणि DV इज तुमचं ते इंटिग्रेट केल्यावर डेरिवेशन. दॅट्स वाय द टोटल वर्ड इज इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 PdV. दिस क्वासी इक्विलिब्रियम एक्सपान्शन प्रोसेस कॅन शोन इन PV डायग्राम. प्रेशर आणि व्हॉल्यूम डायग्राममध्ये जर बघितलं, तुम्ही जो ग्राफ काढला फ्रॉम स्टेट 1 स्टेट 2, कसं तुमचं इथं बघा ग्राफ जर तुम्ही बघितला तर प्रेशर जेव्हा तुम्ही सिलेंडर मूव्ह होईल काय होईल, प्रेशर वाढेल आणि व्हॉल्यूम, सॉरी, प्रेशर वाढेल आणि व्हॉल्यूम कमी होऊन जाईल. दॅट्स वाय बघा तुम्ही एक असा तिरका दाखवलेला आहे. द डिफरन्शियल एरिया DA इज इक्वल टू PdV. आणि जर तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये जर इंटिग्रेशनमध्ये थोडंसं किंवा डिरिव्हेशनमध्ये बघितलं, एरिया अंडर द कर्व हे वर्डन असतं. हा मॅथमॅटिक्सचा पार्ट आहे, थोडं लक्षात घ्या. एरिया अंडर द कर्व, या कर्वचा अंडर जो एरिया तो वर्डन असतं, ते जो सिलेंडर पिस्टनचं होईल ते. ओके ओके तर आय होप यू की थर्मोडायनामिक्स वर्क आणि नॉर्मल वर्डन तुमच्या लक्षात आलं असेल. नॉर्मल वर्क म्हणजे फोर्स इंटू डिस्टन्स किंवा एखादी वस्तू मूव्ह झाली ते नॉर्मल वर्क झालं. थर्मोडायनामिक्स वर्कमध्ये काय होणार आहे की एनी थर्मोडायनामिक सिस्टीम घ्या. नुसतं मी तुम्हाला मोटरसायकलचं उदाहरण, सिलेंडर पिस्टनचं अरेंजमेंटचं उदाहरण दिलं, पण थर्मोडायनामिक्स वर्क म्हणजे एनी थर्मोडायनामिक सिस्टीम. तुम्ही फ्रीज घ्या, कूलिंग सिस्टीम घ्या, ACs घ्या, किंवा ज्या काही ॲप्लिकेशन्स आपण बघितले वाईड ॲप्लिकेशन थर्मोडायनामिक्स, त्याच्यामध्ये थर्मोडायनामिक्स वर्क म्हणजे जे काय मिळेल, जसं फ्रीजचं थर्मोडायनामिक्स वर्क काय असणार, त्याचा कूलिंग इफेक्ट तुम्हाला मिळाला की त्याचं थर्मोडायनामिक वर्क झाला फ्रीजमध्ये किंवा रेफ्रिजरेटरमध्ये. ओके, आणि नॉर्मल वर्क तुम्हाला सांगितलं फोर्स इंटू डिस्टन्स, एखादी वर्क फोर्स ॲप्लाय केला तर मूव्ह झाली, दॅट इज नॉर्मल वर्क. पण थर्मोडायनामिक्समध्ये तुम्हाला काहीतरी आउटपुट मिळाला इन टर्म्स ऑफ टेम्परेचर, प्रेशर चेंज झाल्यानंतर जो काय तुम्हाला आउट मिळाला, दॅट इज युअर थर्मोडायनामिक्स वर्क. आता व्हॉट इज हीट, थोडं पुन्हा एक कन्सेप्ट हीट. आता you might have studied actually this definition. The heat is defined as the energy transfer without transfer of mass across the boundary system. The heat is a defined energy अशा आहे की विदाउट ट्रान्सफर ऑफ मास आणि अक्रॉस द बाउंड्रीची होते, त्याला हीट असं म्हणतो. सिंपल, बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सिस्टम अँड सराउंडिंग. हीट काय असणार, बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स हीट मूव्ह होते. इट इज रिप्रेझेंटेड बाय Q आणि युनिट जूल आहे, किलो जूल आहे. इट कॅन बी ट्रान्सफर इन 3 ways. हीटचं जे ट्रान्सफर होऊ शकतं ते 3 प्रकारे होतं. जसं तुम्ही आय थिंक स्कूल लेवलला थोडा कन्सेप्ट बघितला असेल, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन. आता हीट म्हणजे तुम्हाला समजलं. हां, आणि हीट कशामुळे मूव्ह होते, बिकॉज ऑफ टेम्परेचर डिफरन्स, आणि ऑलवेज फ्रॉम मॅक्सिमम टेम्परेचर टू मिनिमम टेम्परेचर ऑफकोर्स हीट मूव्ज. तर जे ही मोड ऑफ हीट ट्रान्सफर आहे जे 3 ways आहे, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन.
आता ॲक्च्युली हीट ट्रान्सफर हा पूर्ण तुम्हाला 6वा युनिट आहे, त्याच्यामध्ये आपण डीपमध्ये बघणारच आहोत. तरी पण आपण डेफिनेशन आपण बघूयात. कंडक्शन, ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू सॉलिड्स. सिम्पल एक्झाम्पल आहे, चमचा घ्या आणि गॅसवर पकडा. काय होईल, तुम्हाला एक चमच्याचं टोक गॅसवर पकडा आणि तुम्ही दुसऱ्या हाताने घट्ट पकडा, तर तुम्हाला चटका बसेल. दॅट इज कंडक्शन. ओके, म्हणजे ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू सॉलिड. सॉलिड म्हणलं ते काय हीट ट्रान्सफर, त्याला कंडक्शन असं म्हणतात. प्लस कन्व्हेक्शन, ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू फ्लुइड, म्हणजे उकळतं पाणी ज्याला आपण म्हणतो कन्व्हेक्शन. ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू फ्लुइड, काय लिक्विडमधनं, फ्लुइड्स म्हणजे एनी, नॉट वॉटर, फ्लुइड म्हणजे एनी लिक्विड. त्या फ्लुइडमधनं जे काय हीट ट्रान्सफर त्याचं कन्व्हेक्शन. रेडिएशन, ट्रान्सफर ऑफ थ्रू ट्रान्सपरंट सबस्टन्स. ट्यूब लावली, प्रकाश मिळाला, तुम्हाला थोडी हीट जनरेट झाली रूममध्ये, रेडिएशन. रेडिएशन इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह फिनॉमिना. ओके, ते एनी अल्ट्रासॉनिक कोणते वेव्ज असू शकतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक असतील, काही असतील. तर एक्झाम्पल मी तो ऑलरेडी दिले, कंडक्शनचं, कन्व्हेक्शन, रेडिएशनचं. कंडक्शन्स इन ए सॉलिड, चमच्याचं एक दोन आला किंवा इन रॉड तुम्ही पकडला, दुसऱ्या टोकाला तुम्हाला चटका बसणार किंवा हीट होणार. कन्व्हेक्शन थ्रू सॉलिड्स अँड फ्लुइड. रेडिएशन, ट्यूब लाईट्स, शेकोटी घ्या तुमचा, एक तुम्ही जे शेकोटी पेटवता हे वेळामध्ये, दॅट इज एक्झाम्पल ऑफ रेडिएशन्स. आता दिस आर द न्यू कन्सेप्ट, एन्थाल्पी. ओके, सो थर्मोडायनॅमिक क्वांटिटी इक्विलंट टू द टोटल हीट कंटेन्स ऑफ द सिस्टम. आता एन्थाल्पी म्हणजे काय, हा पूर्णपणे तुम्हाला नवीन कन्सेप्ट आहे, लक्षात द्या एक कॉन्सन्ट्रेशननी. थर्मोडायनॅमिक क्वांटिटी इक्विलंट टू टोटल हीट कंटेंट ऑफ सिस्टीम. एन्थाल्पी म्हणजे त्या सिस्टीमची टोटल हीट कंटेंट्स किंवा टोटल एनर्जी कंटेंट, दॅट इज एन्थाल्पी. इट इज इक्वल टू इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम प्लस द प्रोडक्ट ऑफ प्रेशर आणि व्हॉल्यूम. लक्षात घ्या, मॅथेमॅटिकली आपण त्याचं बघितलं, H इज इक्वल टू U प्लस PV. म्हणजे एन्थाल्पी म्हणजे काय, त्याची टोटल एनर्जी पण असणार प्लस प्रेशर आणि व्हॉल्यूम. आता जनरली ही जी टर्म आहे थर्मोडायनॅमिक्समध्येच वापरली जाते एन्थाल्पी, आणि चेंज इन एन्थाल्पी आपण जास्त वापरतो, कारण की सिस्टीममध्ये चेंजेस झाल्यानंतरच थर्मोडायनॅमिक्स वर्क होतं. त्यामुळे याच्यामध्ये जर तुम्ही याची मॅथेमॅटिकली बघितलं तर H इज इक्वल टू U प्लस PV. यू फॉर इंटरनल एनर्जी आणि प्रेशर आणि व्हॉल्यूमचा प्रॉडक्ट, याचं जे काय टोटल असेल ते एन्थाल्पी असणार आहे. ओके, आता एन्ट्रॉपी. आता एन्ट्रोपी म्हणजे काय, आता एन्ट्रोपी हा थोडा टीडियस कन्सेप्ट आहे समजण्यासाठी. द टर्म एन्ट्रोपी विच इज अ लिटरली मीन्स ट्रान्सफॉर्मेशन. थोडं सुरुवातीला थोडं इझी लक्षात घ्या. एन्ट्रोपी मीन्स ट्रान्सफॉर्मेशन. फर्स्ट इंट्रोड्यूस बाय क्लॉसियस. एक क्लॉसियस नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी इंट्रोड्यूस केली ही टर्म. ओके, इम्पॉर्टंट थर्मोडायनिक प्रॉपर्टी, एक इम्पॉर्टंट थर्मोडायनिक प्रॉपर्टी जसं एन्थाल्पी बघितली तसं एन्ट्रॉपी पण, विच इन्क्रीज विथ ॲडिशन ऑफ हीट अँड डिक्रीज विथ रिमूव्हल. At this stage, just understand entropy increase with addition of heat and decrease with removal. सध्या ह्या स्टेजातून एवढंच लक्षात घ्या. It is tedious to define the term entropy. थोडंसं अवघड एक्सप्लेन करण्यासाठी. It is easy to define change in entropy of a working substance. नुसतं एन्ट्रॉपी डिफाईन करण्यापेक्षा चेंज इन एन्ट्रॉपी का, कारण थर्मोडायनिक सिस्टीममध्ये वॉट एव्हर पॅरामीटर्स इन्क्लूड दॅट सिस्टीम इज गो ऑन कंटिन्यू चेंजिंग. प्रेशर असेल, टेम्परेचर असेल किंवा हीट असेल, इट्स गो ऑन चेंजिंग. दॅट्स वाय एन्ट्रॉपी, इन्स्टेड ऑफ ओनली एन्ट्रॉपी, वी आर इंटरेस्टेड इन चेंज इन एन्ट्रॉपी. ओके, so it is easy to define change in entropy of working substance. Mathematical delta Q is TDS. T is absolute temperature and delta Q is increase in entropy. म्हणजे तेच, जर तुमची हीट जर वाढली किंवा टेम्परेचर वाढलं तर एन्ट्रॉपी वाढणार. हीट जर वाढली तर एन्ट्रॉपी वाढणार, म्हणजे टेम्परेचर ऑफकोर्स वाढणार. दॅट्स कॉल्ड डेल्टा क्यू इज इक्वल टू TDS. ओके, थँक्यू व्हेरी मच. सध्या आपण एवढे बेसिक बघितले, याच्यामध्ये बरंच आपण जर थोडा रिव्ह्यू घेतलात पुन्हा थोडंसं, याच्यामध्ये आपण काय काय बघितलं, याच्यामध्ये एनर्जीचे टाईप्स बघितले, दोन बघितले आपण, स्टोअर एनर्जी आणि ट्रान्झिट एनर्जी. परत त्या स्टोअर एनर्जी आपण टाईप्स बघितले, पोटॅश एनर्जी, कॅन्डेशन एनर्जी, इंटर एनर्जी. नॉर्मल वर्क बघितलं, नॉर्मल वर्क. थर्मोडायनिक्स वर्क बघितलं, थर्मोडायनिक्स वर्कसाठी मी तुम्हाला मोटरसायकलचं उदाहरण दिलं. एनी सिस्टीम, रेफ्रिजरेटर असेल, कूलिंग सिस्टीम्स असतील, इंजिन असेल, आणि त्याच्यामध्ये जे काय वर्क होतं थर्मोडायनिक्स वर्क इन टर्म्स ऑफ प्रेशर वर्क चेंजिंग झाल्यानंतर. हीट ट्रान्सफर बघितलं, हीट म्हणजे काय, हीट ट्रान्सफर कोणकोणत्या प्रकारे होते, हीट ट्रान्सफरमध्ये कंडक्शन असेल, रेडिएशन असेल, कन्व्हेक्शन असेल. डिफरन्स बिटवीन हीट अँड वर्क बघितला. कन्सेप्ट ऑफ एन्थाल्पी बघितली, H इज इक्वल टू PV. फिजिकल कन्सेप्ट एन्ट्रॉपी बघितली. वी आर नॉट इंटरेस्टेड इन ओनली एन्ट्रॉपी, वी आर इंटरेस्टेड चेंज इन एन्ट्रॉपी. जे बेसिक कन्सेप्ट आहे आजच्या आपण लेक्चरला बघितले. तर थँक्यू व्हेरी मच. एकदा पुन्हा रिवाईज करा. जर समज असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला तुम्ही ऑफकोर्स CRला सांगून
तुम्ही काही तुमचे डाऊट्स असतील तर मला प्लीज विचारा, ऑनलाईन पर्सनल मेसेज केला तरी चालेल. आणि हे जे लेक्चर्स आहेत कंटिन्युअसली मी तुमच्या गुगल क्लासरूमला मी अपलोड करेलच, ते तुम्ही ते बघू शकता. थँक्यू व्हेरी मच.